मुंबईतल्या धारावी परिसरामध्ये गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागून स्फोट झाले। या स्फोटामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आसपास पार्क केलेल्या गाड्यांचं मोठं नुकसान झालंय। तसंच जवळच असलेल्या नेचर पार्कच्या जंगलात काही सिलेंडर फेकले गेले। सकाळपर्यंत अग्निशमन दलाचं कूलिंग ऑपरेशन सुरूच होतं। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। धारावी परिसरात सोमवारी रात्री 11च्या सुमारास पार्क असलेल्या एका ट्रकला भीषण आग लागली। मात्र हा ट्रक गॅस सिलेंडरने भरलेला होता आणि त्यामुळे या आगीचं लोण जे आहे ते परिसरात पटकन पसरलं आणि जे ट्रक मध्ये सिलेंडर होते त्यांचे एकापाठोपाठ एक ब्लास्ट होण्यास सुरुवात झाली। आपण बघू शकतो हे जे अवशेष आहेत गॅस सिलेंडरचे, एलपीजी गॅस सिलेंडर, याची ही अवस्था बघूनच आपल्याला या स्फोटाची भीषणता लक्षात येईल। जवळपास 250च्या आसपास गॅस सिलेंडर या ट्रकमध्ये होते आणि त्यांचा स्फोट झाला एका मागोमाग एक। रात्रभर हे स्फोट सुरू होते। आपण बघू शकतो या ट्रकची अवस्था काय झालेली आहे। ट्रक पूर्णपणे बेचिराग झाल्याचं इथे पाहायला मिळतं। ट्रकची भक्कम अशी चेसी या स्फोटामुळे पूर्णपणे बेंड झालेली आहे आणि परिसरात अनेक ठिकाणी हे सिलेंडर उडाले आहेत। आपण बघू शकतो की या बाजूलाच असलेल्या नेचर पार्कमध्ये सुद्धा अनेक सिलेंडर गेलेले आहेत आणि हा जो एक सिलेंडर आहे त्याच्यावर कूलिंग ऑपरेशन मुंबई अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते करतायत। रात्रभर हे कूलिंग ऑपरेशन सुरू होतं आणि अशा प्रकारे या परिसरात जे विखुरलेले सिलेंडर्स आहेत ते शोधून आता त्यावर कूलिंग ऑपरेशन जे आहे ते फायर ब्रिगेड दलाच्या जवानांकडून करण्यात येते, पाहणी करण्यात येते, सर्वे करण्यात येते। सुदैवानं या परिसरात या स्फोटामुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये, परंतु या परिसरात ज्या आसपास गाड्या पार्क होत्या त्यांचं मात्र फार मोठं नुकसान झालेलं आहे। या संपूर्ण परिस्थितीवरना एक प्रश्न उभा राहतोय की अशा प्रकारे या बेकायदेशीरपणे होणाऱ्या पार्किंगच्या संदर्भात प्रशासन कधी लक्ष देणार? कारण की रस्त्याच्या जवळ जर अशा प्रकारे धोकादायक अवस्थेत गॅस सिलेंडर असेल किंवा इतर ज्वलनशील पदार्थांचे ट्रक्स जर पार्क केले जात असतील आणि अशा प्रकारची दुर्घटना जर घटत असेल तर त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न आता इथले स्थानिक विचारताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन अनुप रस्तोगीसह मी राणे, एबीपी माझा, मुंबई। दरम्यान मोठमोठे ट्रक आणि गॅस सिलेंडरने भरलेले टेम्पोज रस्त्यावरती बेकायदेशीरपणे उभे केल्यामुळे इथल्या नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। बाटला अचानक में फूटने लगा और हम लोग देख के पूरा परेशान हो गए। फिर हम लोग फटाफट है ना पूरा गाड़ी बंद कराए यहाँ पे, और प्लस जितने हमारी बिल्डिंग में घर थे ना, हम लोग पूरे घर के जितनी फैमिली थी उनको सबको नीचे उतारे फटाफट। A1 B2 के हम लोग नीचे उतार दिया पूरी फैमिली लोग को और पूरा रोड ब्लॉक कर दिया। वहाँ पे बाटला 30 से 40 बाटला फुटा है। कमर्शियल बाटले होते जे कमर्शियल हॉटेलमध्ये ते सप्लाय करताना त्याची पूर्ण ट्रक भरलेली होती। ट्रक कधी इथे पण उभी राहते, कधी इथे पण उभी राहते, दोघे बाजूला ट्रक उभी राहते आणि हे लोकांना काय परमिशन नाही, काय नाही, असंच चालते सर्व। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।